माझी ही स्टाईल आहे, कोणताही पश्चाताप नाही, संजय गायकवाड स्पष्टच बोलले. निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याच्या रागातून शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे. त्यानंतर आता आमदार निवासातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांनी आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या आधी स्पष्टीकरण दिले. ते विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की मी आमदार असलो तरी मी माणूस आहे, माझी शिवसेनेची ही स्टाईल आहे. आमदारांच्या जीवांशी खेळू नका. कॅन्टीन मालकाकडून अनेकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. तिथे मिळणाऱ्या निकृष्ट जेवणासंबंधी मी यापूर्वी तक्रार केली होती. दिवसभरात 10,000 जण या कॅन्टीनमध्ये जेवतात. रात्री समितीच्या चेअरमॅनला हे सांगितलं होतं. मी जे केले ते मला मान्य आहे, मला त्याचा कोणताही पश्चाताप नाही, असं आमदार गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. मी मुंबईमध्ये 1986 पासून या ठिकाणी येतोय आणि 30-35 वर्षापासून या आकाशवाणीच्या कॅन्टीनमध्ये आम्ही लंच किंवा जेवण त्या ठिकाणी घेत असतो. काल रात्री सुद्धा मी नेहमीप्रमाणे माझ्या रुटीन वेळेवर 10 वाजता एक 2 चपाती, डाळ आणि राईस याची मी ऑर्डर त्या ठिकाणी दिली आणि ऑर्डर आल्यानंतर मी एक घास खाल्ल्याबरोबर मला वाटलं की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे आणि दुसरा जेवणाचा घास घेतल्याबरोबर मला वोमिटिंग त्या ठिकाणी झाली आणि वोमिटिंग झाल्याबरोबर मी आहे तशा अवस्थेमध्ये कॅन्टीनमध्ये आलो आणि त्या कॅन्टीनवाल्याला मी विचारलं की बाबा तुम्हाला जेवायला कोणी दिलं? त्या लोकांना जरा बोलवा. त्यांनी त्या लोकांना बोलवलं. मी त्यांना त्याच्यातला मी स्मेल दाखवला आणि स्मेल दाखवल्यानंतर तो म्हणता ये बहुत गंदा आहे. मग मी मॅनेजरला बोलवलं, त्याला दाखवलं. जेवणारी 8-10 लोक होती त्यांना दाखवलं. सगळ्यांनी सांगितलं की हे निकृष्ट नाही, हे सडलेलं कुजलेलं जेवण आहे आणि त्याच्यामुळे ती त्या ठिकाणची प्रतिक्रिया माझी त्या ठिकाणी झाली. यापूर्वी या कॅन्टीनमध्ये 15-15 दिवसाआधीचं नॉनव्हेज द्यायचं, अंडी 15-15 दिवसाची, 4-4, 5-5 दिवसाच्या भाज्या. या संदर्भात मी एमडीकडे तक्रार केली. मी फूड अँड ड्रग्ज विभागाला तक्रार दिली. एव्हन त्या मालकाला समजेल त्या भाषेत समजून सांगितलं, मराठी सांगितलं, हिंदी सांगितलं, इंग्रजी सांगितलं आणि शेवटी हात जोडून सांगितलं की कृपा करून महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीवाशी खेळू नका, आमदारांच्या जीवनाशी खेळू नका. आणि या कॅन्टीनमध्ये आज जर आपण विचार केला तर दिवसाला या अधिवेशनाच्या काळात 10,000 ग्रामीण भागातले अधिकारी असतील, कर्मचारी असतील, शेतकरी असतील, पक्षाचे कार्यकर्ते असतील, हे येतात आणि शासकीय कॅन्टीन आहे म्हणून आपल्याला जेवण स्वस्तात मिळेल या भावने त्या ठिकाणी जातात. पण जो कॅन्टीनचा मालक आहे, ज्याला 30 वर्षापासून सारखा कंत्राट मॅनेज करून दिला जातो, कोण्या अधिकाऱ्यांचे साठलोट आहे हे मला सांगता येणार नाही, पण त्याची मुजरी एवढी वाढली की कोणाच्या ताटामध्ये चिपकिली निघते, कुठे उंदीर निघतो, त्याच्या किचनमध्ये पाहिलं तर तिथे थांबा वाटत नाही, कोणाच्या याच्यामध्ये कॉक्रोच निघतात. आणि आज मी जे काय काल घटना घडली याच्यानंतर सोशल मीडियावर किंवा मला फोन करून प्रत्येक जण सांगून राहिला की आमच्यासोबत या ठिकाणी असं घडलेलं आहे. पत्रकार देखील सांगतात की इथं जेवण चांगलं करायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही माझी कालची रिॲक्शन ही शिवसेनेच्या स्टाईलमध्ये होती. आज काही उभाटाच्या संजय राऊतनी माझ्यावर टीका करायचा प्रयत्न केला की ही यांची दादागिरी आहे. पण 10 वर्षापूर्वी राजन बिचारे ज्या वेळा दिल्लीमध्येच्या कॅन्टीनमध्ये त्यांना जेवायला चांगलं मिळालं नव्हतं, तेव्हा त्यांनी तिथला कॅन्टीनमधला जो वेटर होता त्याच्या तोंडामध्ये पोळी कोंबून त्याला मारलं होतं. तेव्हा या संजय राऊतला त्याच्या दिसलं नव्हतं का? म्हणजे तुमच्यासोबत झालं तर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली तर ती चांगली आणि आम्ही काही रिॲक्ट झालो तर आम्ही त्या ठिकाणी दादागिरी केली. ही जी दुटप्पी भूमिका आज या उभाटाची आहे तर त्याची काही मी पर्वा करत नाही. मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही. मी विधान भवनामध्ये आज अध्यक्ष महोदयांनी जर मला परवानगी दिली तर हे निकृष्ट सडलेलं जेवलेलं कुंजलेलं जेवण मी इन्फॉर्मेशन पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये जर अध्यक्ष महोदयांनी परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.